साध्याच्या नावावरती खरं खोरं केरळी पद्धतीचं जेवण मिळालं मला इथे. जस्ट केरळा. केरळमधली लोणची, थोरण म्हणजे नारळातील सुकी भाजी, अवियल व थियल म्हणजे चिंच आणि भाजक्या खोबऱ्याची पातळ भाजी, आणि मट्टा राईस, बांगडा म्हणजे आयला करी, आणि बरंच काही शिकायला मिळालं मला. तर सुपर ऑथेंटिक आणि पद्धतशीर साध्या, जो माझ्या मते महाराष्ट्रातला नंबर 1 आहे, बघण्यासाठी हा व्लॉग नक्की पहा. अनबीटेबल ट्रेडिशनल क्लासिक विंटेज वाईब आहे जागेची, आणि मला असं वाटतं कधी कधी ना चमचमीत गोष्टी एक वेळ सोप्या जातात बनवायला, पण ह्या चविष्ट साध्या भाज्या ना आर अ टास्क, आणि हे त्यांनी एकदम करेक्ट बनवलेले आहेत इथे. नमस्कार मंडळी. यार तुम्ही किती गोड आहात. एक आठवडा झाला मला नव्या महिन्यात एंटर करून, पण तरी आय एम शूटिंग, आय एम पोस्टिंग फॉर यू गाईज, बिकॉज तुम्ही असे खूप फॅमिली सारखे वाटतात. लाईक आता जे 2 ब्लॉग्स आपले लाईव्ह गेले, म्हणजे चेंबूरचा आणि त्याच्या आधी मासोळी, त्याच्या खाली वॉज सो मच कन्सर्न. तन्वी तू किती गोड दिसतेस, बेबी बंप किती सुंदर दिसतोय, ग्लोईंग, हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, हा मासा चांगला, म्हणजे यु नो अवॉइड कर जास्ती खाणं वगैरे हे ते. येस, आय एम टेकिंग अ लॉट ऑफ केअर, आणि थँक्यू सो मच. तुम्ही यू आर माय फॅमिली, आणि टचवूड आता नव्या महिन्यापर्यंत ही जर्नी खूप स्मूथ झालेली आहे, बिकॉज तुमचे सगळ्यांचे मला माहिती आहेत मनापासून चांगले विशेस आहेत माझ्यासाठी, माझ्या बाळाच्या हेल्थसाठी. थँक्यू सो मच फॉर ऑल द ब्लेसिंग्स अँड ऑल द लव्ह. मी काळजी घेते, मी बॅलन्स डाएट घेते, एक तर एक्सरसाइज खूप छान करते. तुम्हाला वाटत असेल की मी खूप सटरफटर खाते, बट आय बॅलन्स इट आउट विथ अमेझिंग प्रोटीन. आय डू अ लॉट ऑफ वॉकिंग, अ लॉट ऑफ योगा, लॉट ऑफ लिक्विड्स, पाणी, स्किन हायड्रेटेड ठेवण्यासाठी. इनफॅक्ट सुरुवातीला स्किनला खूप मला पिंपल्स आले होते, लाईक इन द फर्स्ट 2 months, आणि त्याच्यानंतर ते गेले. आणि मी होम रेमेडीज पण खूप केल्या आहेत, आणि त्याच्याबरोबर हे सुद्धा मी तुम्हाला गेले 2-3 वेळा सांगते. हे मी प्रॉडक्ट टॅग करणार आहे. हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग हे जे टर्मरिक फेस सिरम आहे, ह्याच्यामुळे मला खरंच खूप मदत झाली. अँड येस, मी वाचलं ह्याच्याबद्दल, ह्याच्यामध्ये कुठलेही हार्मफुल केमिकल्स वगैरे काही नाही आहे. ॲप्लिकेशन पण खूप सोपं आहे. तर ना यार, प्रेग्नन्सीमध्ये ना घाम मला खूप झाला आहे, सो मी हे खूप प्रॉडक्ट्स आणि हे नाही वापरू शकत. ऑफकोर्स ह्याच्यानंतर मी सनस्क्रीन वापरते, बट यु नो इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि हे खूप लाईट आहे, आणि फक्त 2 ते 3 ड्रॉप्स वापरायचे असतात, लाईक फुल फेसला. ऑफकोर्स फेस धुतल्यानंतर 100% ऑर्गॅनिकली सोर्स फरासा टर्मरिक यूज केलेला आहे, 10% ग्लायकॉलिक ॲसिड, 2% नायसिनेमाइड, आणि दोन्ही गोष्टी प्रेग्नन्सी सेफ आहेत. बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ नेचर अँड सायन्स. सो बेसिकली डार्क धब्बे असतात, पिगमेंटेशन असतं, ह्याच्यामुळे निघून जातं ते 7 दिवसात. अतिशय लाईट वेट आहे, आणि रेडियन्स म्हणजे ग्लो येतो स्किनला. हे प्रॉडक्ट हिमालयाच्या वेबसाईट आणि ॲपवरती अवेलेबल आहे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकचा वापर करून 30% डिस्काउंट मिळवा. फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायकावरनं कुठनंही घेऊ शकता. दॅट इज योर चॉईस. एकदम लाईट वाटतं. सी देअर्स अ लिटल ग्लो. So we are going to Kerala. जस्ट केरला. केसांना जास्ती काही केलेलं नाहीये. मॉम बघा फुल ऑन रेडी झाली. आता ती सगळ्या ब्लॉग्सला माझ्याबरोबर येते, म्हणजे तनु 9वा महिना लागलाय. सो आता यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आता आपण चाललोय चकालाला, अँड व्हेरी फेमस, लाईक एव्हरीबडी कीप्स टॉकिंग की यार जस्ट केरळ सारखी थाळी कुठेच नाहीये. कॉमेंट्स केवढे असतात की व्हेज तनु, व्हेज व्हेज, लाईक चलो आज व्हेज कर. तर अशा प्रेग्नंट मुली जर मला फॉलो करत असतील तर मी माझे ड्रेसेसचे वगैरे लिंक्स तुम्हाला देत जाईन. सो जस्ट केरळला आलेला आहे, आणि खूप क्यूट एंट्रन्स आहे यार. थँक्यू थँक्यू. वाव, बघा मला येतात आता कॉम्प्लिमेंट्स मिळतात. लेट्स गो. कम. लोकेशन आहे हॉटेल साम्राज बिल्डिंग मध्ये, चकाला रोड वरती, काजूवाडी, अंधेरी ईस्ट. ओके, आणि खाली जायचं आहे रिसेप्शन वरनं. 2nd फ्लोअर वरती गेल्यानंतर दिसणार आहे फुल केरळी फील्स. बट लेट मी टेल यू, इतकं एस्थेटिकली डन आहे. दिस इज सो क्लासी लुकिंग. 40-50 वर्ष जुन्या या बिल्डिंगची वाईब इज जस्ट टू गुड, व्हेरी क्लासिक. आणि इथे जे विंटेज पेंटिंग्स, फ्रेम्स किंवा वॉल म्युरल्स ठेवलेले आहेत, दे आर क्रिएटिंग द फील, की जेणेकरून आपल्याला एक आर्टिस्टिक केरळा फील येतो. आणि इथे खूप कॉर्पोरेट्स तुम्हाला दिसणार आहेत. One of our colleagues has come here from Mauritius, and we ensured that he's tasted the food here, and we loved the food. Prawns fry was really nice. Kerala parota was great. लंच टाइमला वगैरे इकडे व्हिजिट करत असतो केळीच्या पानावरच्या जेवण. वाव, बघा आपण किचन मध्ये आलो. इथे एकदम स्वच्छ असा मिक्सर आहे, केळीची पानं दिसतात आपल्याला एकदम फ्रेश, आपल्याला ज्याच्यात साध्या सर्व होणार आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं किचन मिळणं इज सो डिफिकल्ट. इथे राईस आहेत बघा किती प्रकार. बासमती हा बॉइल्ड राईस येतो ऑफकोर्स आपल्या थाळी. आता अलाकाटच्या ग्रेव्हीज पण सर्व होतात. भाज्या या
टिपिकल तुम्ही कुठेही नजर माराल तिथे तुम्हाला ओल्या खोबऱ्यातल्या भाज्या दिसणार आहेत. सो एवढं प्रशस्त किचन आपल्याला मुंबईमध्ये तर अशक्य आहे मिळणं, बट जस्ट केरलाचं आहे. आपल्याबरोबर शेफ आहेत जे आता आपल्याला अप्पम छान, मला ना ते बघायलाच खूप मजा वाटते. ते अप्पम असे गोल फिरवून जे पटकन काढतात ना. हे पुट्टूचं पात्र, हे आहे इडियप्पमचं पात्र आणि हे आता ह्याच्यामध्ये असं जसं बिडाचा तवा असतो ना तसा इथे त्यांनी एक आता अप्पम ठेवला. एवढंच पीठ टाकलं, सुरू करून ते गोल फिरवलं, ते चिकटलं. पण हे भांड ते राईट टेम्परेचरला गरम झालं पाहिजे तर तो छान असा फिरणार आणि मग तो असा अलगत असं निघतं. बघा ना किती मज्जा ना. आणि हे जे छान अशी जाळीदार बनतं टेक्स्चर आणि ह्याचा जो आंबटपणा असतो ना, आय हाय, नॉनव्हेज बरोबर तर टू डाय. एक्सेप्ट फॉर सध्या जे बल्क कुकिंग ज्याच्यामध्ये भाज्या वगैरे लागतात त्याच्याशिवाय सगळं जे आहे ते ऑर्डर येतं त्याप्रमाणेच फ्रेश बनतं. चला आता आपण टेबलवरती जाऊन ना आधी एक नॉनव्हेज स्टार्टर जो इथला सर्वात प्रसिद्ध आहे तो ट्राय करूया. तर तुम्ही आता विचार करत असाल हा बुफे सेटअप हॉट प्लेट वरती का आहे, साध्या म्हणजे सेल्फ सर्व्हिस आहे का, तर नाही, पण सर्विंग साठी एकदम गरमागरम सगळ्या गोष्टी राहाव्या म्हणून त्यांनी हा सेटअप केला. इनफॅक्ट चौपात्र जे ते फिरवत असतात सगळ्या टेबल्स वरती ते पण एका हॉट प्लेट वरती ठेवलंय, विच वॉज अ व्हेरी गुड आयडिया अँड व्हेरी इंटरेस्टिंग. सो त्याच्यावरनं कळते की ते मेंटेन किती क्वालिटी आणि सर्व्हिस करायचा प्रयत्न करत आहेत. ते असताना एखाद्या ठिकाणी आल्यावरती एकदम सुंदर रिलॅक्स वाटतं. दिस वॉज अ एंटायरली डिफरंट वर्ल्ड. चला आता जेवायला बसूया. क्रिस्पी हायेस्ट रेकमेंडेड प्रॉन्स फ्राय, ज्याच्यावरती कढीपत्ता केवढा सारा दिसतोय. सो टायगर प्रॉन्स आहेत, साईज खूप मोठा आहे. ही काळी मिरी अशी कोटिंग मध्ये खूप प्रॉमिनंटली दिसून येते. खूप सुंदर, अजिबात चिवट नाहीये. प्रॉन्स सुपर फ्रेश आहे, मीठी आहे एकदम. त्यांच्या हिरव्या चटणीमध्ये डाळ आहे, थोडासा असा बेसन टाईप असा थोडा क्रीमी असा टेक्स्चर येत आहे. बट द कोटिंग इज नॉट रिअली स्पायसी ना. सुंदर नॉनव्हेज प्रेपरेशन्स मिळतील साऊथमध्ये, तर ते आहे केरळा. सो त्याच्यामुळे हे मस्ट ट्राय आहे, हे रेकमेंडेशन आहे. अँड मॉम ते एवढे घेते, तिला खूप आवडलं. आपण परोठा ट्राय करणार आहोत, पण हा पोटली परोठा म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. नॉनव्हेज व्हेज ह्याच्यामध्ये रॅप करून देतात अँड दिस इज ऑल्सो समथिंग इंटरेस्टिंग. साध्याला सुरू करणार आहोत आणि म्हणून आलेलं आहे स्वच्छ केळीचं पान आमच्या दोघींसाठी. एकदम स्पेशल फील का. रसम, बटरमिल्क थंडा थंडा, फ्रेश लाईम सोडा हाला बोक्यासाठी, कोकोनट चटनी से चौबंदी, यस, मैंगो पिगल, तिलनी तोरन में से अवेल से करेला से तेल, करेला तेल में मटका राइस, फिश आयला करी, चिकन मालबर करी, सांबार में सांबार, सेमिया पायसम. मग साध्याला सुरुवात करूया. आणि मी किती दिवसांनंतर बॉइल्ड राईस खाणार आहे आणि ते बघितलं तुम्ही क्वांटिटी केवढी होती. युजली ना ते इथे असा मध्ये सांबर टाकतात, तसं करणार नाही आहे बिकॉज आपल्याला खूप साऱ्या ग्रेव्हीज टेस्ट करायच्या आहे. सो ही आहे 400 रुपयाची थाळी आणि 500 रुपयामध्ये तुम्हाला नॉनव्हेजची येते, जिथे साईडला तुम्हाला चिकन किंवा फिश जे पाहिजे असतं ते तुम्हाला सांगावं लागतं, जे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स टेस्ट थोडा सांबर आणि राईस. छान आहे का सांबर. आणि जेवण एकदम गरम गरम आहे. बघितलं ना तुम्ही तिथे असं हॉटबॉक्समध्ये समोर ठेवलेलं आहे, म्हणजे असं नाही की किचनमधनं येऊस तोपर्यंत ते थंड होईल. आणि ही जी भाजी आहे ना ही मला सर्व केल्यापासून बघायची. मी कारल्याची भाजी अशी कधीच खाल्लेली नाहीये. ही खोबरं भाजून चिंच वापरून मोहरी घालून केली जाते. सो हे रोज नसतं, ह्याच्याऐवजी ना शेफ स्पेशल कुठली तरी भाजी असते अशाच प्रेपरेशनची. ही इतकी छान तिखट आंबट गोड अशी आहे, एकदम सुंदर चव येते. ह्यांच्याकडे असे ते फ्लेवर्स खूप लागतात हां, कारण काय इथे लोणचं पण जे दिलेलं आहे ना आंब्याचं, ते मम्मा आणली भाजी एवढं दिलं आहे. तोंडल्याची भाजी आहे, ड्राय भाजी आहे, तर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात. कधी कधी पालक असतो, कधी कधी गाजर असतं, बीटरूट वगैरे. तोंडली तेव्हाच टेस्टी लागते जेव्हा ती चांगली फ्रेश असते, लुतरी नसते. सो इट्स व्हेरी गुड. क्रिस्पी आहे ना. मला आणि मम्माला तेच असतं, म्हणजे म्हणजे भाज्यांचे ना तू क्रिस्प घालू नका. जेव्हा ते भेंडी वगैरे पण नाही एकदमच अशी वाफवून अशी करतात, त्या टेस्ट येत नाही. आता भाजीची फुल चव ओरिजिनल निघून जाते. सो तोंडल्याला पण एक त्याची पर्टिक्युलर चव आहे. तर ह्याच्यामध्ये इतकं छान ओलं खोबरं घालून फक्त कढीपत्त्याची फोडणी देऊन इट्स रिअली व्हेरी सिम्पल बट इट्स टेस्टिंग सो गुड. सांबर आहे सगळं संपवलंय. रस मज्जा आली खायला, वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं.
मम्मा म्हणते की पराठा खरंच लाईक आम्ही गर्ल्समध्ये खूप खाल्लंय ना, ती म्हणते अजिबात चिवट नाही आहे की असा ओढावा लागतोय, असा अलगद छान तुटतोय, मैद्याचा असतो हा. बट द क्वालिटी ऑफ द पराठा इज लाईक रिअली व्हेरी गुड. लेयर्स पण छान आहेत आणि मम्मा म्हणते इतका जेन्युइनली पराठा चांगला आहे की त्याला अजिबात ओढावं लागत नाही. हे लोणचं मी ट्राय करणार आहे. सो हे लोणचं ना ह्याच्या फोडी एकदम अशा नरम आहेत, लाईक इट्स लाईक फ्रेशली मुरांबासारखं वगैरे कसं असतं तसं आहे. आपल्या इथे कसं आंब्याच्या लोणचं असं कडक असतात फोडी, तसं नाही आहे. पापडामध्ये मेन ड्राय विथ बॉइल्ड राईस. त्याच्यावर ही चटणी मम्माने कौतुक केलं, म्हणे की खूप छान आहे. त्यांचे ना सगळेच प्रिपरेशन्स इतके हेल्दी आणि असे छान सिम्पल वाटतात ना की त्याच्यामध्ये लसूण पण काय का मग उग्र नाही आहे. मलाही वाटलेलं की ही जराशी कांदा लसूण असेल चटणी, बट इट्स व्हेरी ड्राय आणि त्याच्यामध्ये अजिबात असं काही नाही आहे तेलकटपणा. नुसता नारळ, लाईक नारळ कोकण आणि साऊथमध्ये किती भर असतो ना. हा सांबार म्हणजे एवढ्या भाज्या आहेत, पण माझी सासू ह्याचा भेंडीचा सांबार बनवते आणि ह्याच्यामध्ये मला भेंडी बघितल्यानंतर मला तो सांबार आठवला. तर ह्याच्यामध्ये भेंडीचा पण वापर केला आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही घरी सांबार बनवताना त्याच्यात भेंडी वापरता का? कॉमेंट करून मला कळवा. सांबारची खरंच टेस्ट छान आहे आणि मॉम इज लाईक फिनिशिंग. ती ना असं स्वच्छ करते तिचं पान. थोडंसं आपण आता अवियल घेऊया. अवियलमध्ये पडवळ वगैरे त्याच नेहमीच्या भाज्या आहेत. अवियलचा एक स्पेशल मसाला असतो ना, तो ॲड केला की त्याची चव येतेच ती तशी. आणि खोबरं पण एकदम छान, अजिबात असं स्मेल येत नाही आहे त्या खोबऱ्याला, एकदम फ्रेश आहे. लाईक फ्रेश प्रिपरेशन करतंय. इट्स टोटली वर्थ, उगाच नाही आहे. 4 वेगळ्या भाज्या, अवियल असतं, शेफ स्पेशल एक असते. ही कारल्याची भाजी खूप आवडली आज. लाईक आय फाउंड इट इट्स द हायलाइट, इट्स समथिंग व्हेरी डिफरंट. कारल्याची टेस्ट आहे, कडवटपणा पण आहे, बट इट्स लाईक सो नाईस अँड स्पायसी. कोरड्या भाज्या पण छान आहेत. हे चटणी, लोणचं, अवियल, एव्हरीथिंग इज ग्रेट. आता आपण थोडं नॉनव्हेज ट्राय करूया. सो बांगडा दिसताना तर आपल्याला एकदम असा लाल लाल दिसतो आणि तुम्हाला माहिती आपल्याला सवय नाही आहे ना मोहरी बघायला माशाच्या कढीमध्ये. तर माशाच्या कढीमध्ये याच्यात मोहरी दिसते आणि असे मस्त काटेदार असे मासे दिसतोय तो बांगडा. सो मी जास्ती खाणार नाही आहे, पण मी तुम्हाला फक्त थोडी चाखून दाखवते बस. आपल्या इथे सोलं वापरतात, इथे चिंच वापरतात ना, तो खूप छान आहे. पण ह्यांच्या इथे काय असतं ना की ह्या प्रिपरेशनमध्ये ना माशाचं म्हणजे स्पेशली लाईक मासाला एक बांगडा ज्याला स्वतःचा एक वेगळाच अरोमा असतो, तर तो त्यांच्या करीमध्ये खूप जास्ती असतो. मला ते पर्सनली एवढं प्रेफर होत नाही आणि मला आवडत नाही, ओशट वास असतो तो माशाचा. सो आय लाईक टू अवॉइड इट. चिकन टेस्ट करूया. चिकनमध्ये पण मोहरी आहे. म्हणजे मला हे मोहरी बघितल्यानंतर खूप जणांना गावाकडे असं म्हणतात ना चिकनची भाजी, म्हणजे चिकनची भाजीचा असा रेफरन्स आठवतो. बट चिकन इज व्हेरी टेंडर. चला आज प्रोटीन इंटेक आपला चिकननी होणार आहे. ॲक्च्युली मी थोडंसं ना मलावर पराठावर पण एक घास खाणार आहे, बिकॉज मॉम एवढं कौतुक करते मलावर पराठाचं. चिकन करी इज व्हेरी सिमिलर टू आपली मालवणी करी, कारण का नारळाचाच बेस आहे, वाटप आहे. पण फोडणीमध्ये थोडंसं हे टोमॅटो थोडासा जास्ती आहे आणि मोहरी आहे. बट टोटली वर्थ इट यार. 500 रुपयामध्ये तुमचं असं फुल हेड टू टो युल बी फ्लेवर्ड इन केरला. अमेझिंग. अँड दिस इज ट्रूली जस्ट केरला. नेहमीची नॉनव्हेज थाळी खाण्यापेक्षा म्हणजे ज्या आपण आता बघतोय, तुम्हाला ज्यांना चेंज पाहिजे ना तर त्यांनी नक्की इथे या. तुम्हाला नॉनव्हेज आहे की नॉनव्हेज पण मिळणार, व्हेज आहे की व्हेज पण मिळणार आहे. प्लस इट विल बी लाईक सो फ्रेश अँड नाईसली प्रिपेअर्ड. ज्या लोकांना स्पेशली मालवणी कुझिन आवडतं ना, हे भाऊ बहीणच आहेत साऊथ आणि कोस्टल. रस्सम पण आहे, तर रस्सम भात पण करू शकता. हा रस्सम इज लाईक द ठसका, इट्स रिअली नाईस. पण मी सांबार मला इतका आवडला तर मी रस्सम भात घेतलाच नाही आहे. छास पण आहे, नॉट हॅव्हिंग इट. पराठा इज लाईक त्याचा एक गोडवा असतो माहिती ह्या पराठ्याचा मैद्यामुळे. आणि तो ठराविक ठिकाणी ना, नाही तर अळणी असतात, मीठ नसतं, नीट असे ते ब्लेंड झालेले नसतात. टू गुड यार. पराठा इज टू गुड, टू गुड. याला म्हणतात रिअल पराठा. रिअल पराठा. साध्यामध्ये ऑफकोर्स पराठा येत नाही, बट आम्ही म्हणलं की इथली क्वालिटी चेक करूया, बिकॉज आम्ही खूप स्ट्रगल करतो चांगला परोठा मिळवण्यासाठी, दुबई सारखा. चला आता कुछ मीठा हो जाए. हे नेहमी पान आपण असं फोल्ड करायचं असतं, म्हणजे त्यांना कळतं की आता आपल्याला सर्व करायचं नाहीये आणि आपलं झालं. टिंग टिंग.
एकच म्हणेन, टोटली वर्थ इट, लिटरली वर्थ इट. मग एवढ्या साऊथ इंडियन थाळ्या खाल्ल्या, पण ही नंबर 1. येस, खरंच सध्या नंबर 1. आणि तू खरंच मला नव्हतं वाटलं बघ, सगळं संपवलंय मी, सगळ्या. फक्त लोणचं खूपच वाढलं म्हणून लोणचं राहिलंय, अदरवाईज एव्हरीथिंग. आणि पराठा अशी का अशी फोल्ड करायची तू वाटी वाटी सकट फोल्ड कर. आजचा कुछ मीठा हो जाए असलं इतकं डिफरंट आहे आणि तुम्हाला खूप आवडणार आहे. लेट्स सी. हा थुलथुलीत सुफले आता आपण ट्राय करणार आहोत. ओ माय गॉड, तो इतका परफेक्ट दिसायला की मला आता गिल्टी वाटते की त्याला तोडलंय. लुक एट दॅट. हा पूर्णपणे नारळापासून बनवलेला आहे. थुलथुल म्हणजे हे तुम्ही खाल्लंच पाहिजे. म्हणजे दिस इज लाईक असं शाळेतली मलाई जे असेल ना ते आहे. आय डोंट नो हाऊ दे आर मेकिंग दिस, बट दिस इज लाईक जेली इज अन अंडरस्टेटमेंट. आणि त्यातून त्याच्यावरती काजू आहे. शी यार, डेझर्टचा राजा झाला. ट्राय करूया आडा पायसम. सो हे आडा पायसम एकदम गरम आहे. अँड वाय आय एम इन फेवर ऑफ दिस इज बिकॉज ह्याच्यामध्ये अजिबात साखर नाही आहे. गूळ आहे विच इज रिच इन आयर्न विच इज गुड फॉर बेबी. छान घरगुती. ड्रायफ्रूट मुक्त असते. हा, मुक्त असते. ड्रायफ्रूट वापरले, तुपात तळलेले. लापशीची खीर वगैरे बनवतो ना तशी. आणि राईस फ्लेक्सची असते. व्हेरी नाईस आहे. तर आता तुम्ही नक्की असं वेगळं काही खायचं असेल तर जस्ट केरळाला या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि नेहमी तुम्ही प्रत्येक व्लॉग खाली एवढं प्रेम देता तेवढं प्रेम कंटिन्यू करा. आणि ऑल्सो मला खूप महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती की माझ्या प्रेग्नन्सी रिलेटेड घरातले व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का? मला कॉमेंट करून कळवा. जसं बाळाची शॉपिंग, नर्सरीमध्ये थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी करणं वगैरे, घरात बनवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? कॉमेंट करून कळवा. म्हणजे मी तसा एखादा घरी व्लॉग बनवू शकेन तुमच्यासाठी. म्हणजे माझी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करेन. लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल अँड कीप लव्हिंग मी.